हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवते आहे प्रसादाचा शिरा. तर आता करूया आपण रेसिपीला सुरुवात. इथे मी शिरा बनवण्यासाठी 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी तूप आणि तितकंच 1 वाटी रवा. आपण याच्यामध्ये रवा घालून घेऊया. हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे रवा. याच्यामध्ये जितकं तूप असेल तितका आपल्याला रवा घ्यायचा आहे, म्हणजे शिरा हा छान होतो. हे आपल्याला असंच एक 5 ते 10 मिनटं मिक्स करायचं आहे आणि रवा भाजला की ह्याच्यामध्ये आपण दूध वगैरे घालायचं आहे. आणि याच्यामध्ये मी दूध आता गरम करायला ठेवते. आपण ह्याच्यामध्ये गरम दूध का घालायचं आहे, कारण की त्यामुळे शिरा हा मऊ खूप छान होतो. म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये गरम उकळलेलं दूध घालायचं आहे. याच्यामध्ये मी 1 कट केलेली केळी घालून घेते. त्याने शिऱ्याला खूप छान चव येते. आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया. आपण एक असंच 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. याच्यामध्ये मी आता सगळे ड्रायफ्रूट्स घालून घेते आणि आपण हे छान परतून घेऊया. आता आपला रवा छान भाजलेला आहे. आता मी याच्यामध्ये गरम केलेलं दूध घालून घेते. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया एक 5 मिनिटं. हे आता छान मिक्स करून घेऊया आपण. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालून घेते. आणि एक छान असं 1-2 मिनिटं असं आपण हे परतून घेऊया. साखर ह्याच्यामध्ये मिक्स झाली की आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया. एक 2 मिनिटासाठी याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवून घेऊया. याच्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेते आणि आपण एक 2 मिनिटं असंच परतून घेऊया. ह्याच्यामध्ये मी थोडंसं केशर दूध घालून घेते. त्यांना आपल्या शिऱ्याला कलर आणि वाससुद्धा छान येतो. आणि आता हे छान मिक्स करून घेते. आता आपला शिरा तयार झालेला आहे. आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते. आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा. थँक्यू.